महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं या भूमिपूजनाच्या निमित्तानं या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यस्थळावर आगमन होत आहे। आपल्या शिस्तीसाठी आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून महाराष्ट्रात परिचित असणारे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। दादांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सहकार विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आणि माननीय सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते या इमारतीच्या पायाभरणीची भूमिपूजन या ठिकाणी द्वादशै नामानि अपणे ईशुण्यादि विद्यारम्भे वा हि च प्रवेशनिर्वेदा संग्रामे संगणस्यैव विघ्नतस्यैषप्राम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं सहकार संकुल निर्वाण समय भूमिपूजनं च करिष्येत्। ओम गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो रातेभ्यो रातवतिभ्यो नमो नमो वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु गणपते नमः। कलशमुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले स्तुतो ब्रह्मा मध्ये मुक्षरागा सर्वे सप्तदीपा सुंदरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अधुर्णा अत्रगायत्री सावित्री शांति पुष्टिलता आयान्तुदे पूजा दक्षे कारकाः नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा समादानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि। या ठिकाणी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते या ऐतिहासिक असं वास्तूचं भूमिपूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय बाबासाहेब पाटील मंत्री सहकार आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि। आज या ठिकाणी या इमारतीची पायाभरणी नाही तर या सहकाराची सखोल जाण असणाऱ्या दादांच्या हस्ते नव्या सहकार चळवळीची पायाभरणी आज या ठिकाणी होत आहे आणि संपूर्ण जिल्हावासियांसाठी आणि सहकार विभागासाठी ही अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे की आज भव्य दिव्य अशी ऐतिहासिक वास्तू आपल्या बीडमध्ये उभा राहत आहे। आणि या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब आणि त्यांच्या समवेत माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। बाबा आमटे असं म्हणतात की राजकारणाशिवाय समाजकारण वाच असतं आणि समाजकारणाशिवाय राजकारण नपुसक असतं। मात्र समाजकारण आणि राजकारण यांची यथायोग्य सांगड पाहायला मिळाली तर तो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल। याच भावनेतून सर्वसामान्यांचा लढा गोरगरिबांचा लढा आणि विकासाची धोरण असलेलं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झालेला आहे।
माहिती द्या वाहतूक करायला पैसे आणि सम्राट चौकातला रस्ता समोर कुठं राहिला विशेष घेत लिहिले आज तुम्ही पहिलेच वर्ष आहे दादांचे आणि माननीय सहकार मंत्री महोदय व सर्व लोकप्रतिनिधी यांचं मी सहकार विभागाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या सहकार विभागाची इमारत सर्वांच्या प्रयत्नावर मी सहकार विभागाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सहकार विभागाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.